नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी मार्फत बालकांना तसेच महिला लाभार्थ्यांना या ठिकाणी आहार वाटप करण्यात येत असतो। त्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस हा आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतात। तर मग या आहारामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। तर याआधी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्या शासनामार्फत लवकरात लवकर सोडवल्या जाव्या अशा आपण त्यांना शुभेच्छा देऊ। चला तर मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ चालू करूया। एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला व स्तनदा मातांना घरपोच आहार म्हणजे THR वाटप करण्यात येतो। मात्र या आहारात बदल झाला असून आता मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स प्रीमिक्स व एनर्जी डेन्स खिचडीचे पॉकेट वाटप केले जात आहेत। पूर्वी या योजनेत गहू, तांदूळ, डाळ, हरभरा, साखर व मीठ, मिरची आदी साहित्याचे वाटप करण्यात येत होते। अंगणवाडी केंद्रात किशोरवयीन मुली, गरोदर महिला, स्तनदा माता, 0 ते 6 वयोगटातील बालकांना पूरक तपासणी, लसीकरण आदी सेवा, पोषण आहार, पूर्वशालेय शिक्षण, आरोग्य व पोषण शिक्षण आरोग्य पुरवण्यात येतात। विशेष म्हणजे कुपोषित बालकांना सकस आणि पौष्टिक आहार दिला जातो। 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रातच ताजा आहार पुरवला जातो। तर 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला व स्तनदा मातांना घरपोच म्हणजे टेक होम रेशन वाटप केला जातो। यात आता बदल करण्यात आला आहे। तथापि पूर्वीचाच आहार सुरू ठेवावा अशी मागणी लाभार्थी करीत आहेत। पूर्वी काय मिळत होते तर पाकिटात गहू, बेसन, सोयापीठ, तांदूळ, मका, साखर, खाद्यतेल आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश होता। मग आता नवीन आहार कसा असेल तर नवीन आहार तांदूळ, तूर डाळ, डिपेंडेन्स, सोया ग्रीट, मसाला मिक्स, मीठ, मोहरी, चिली फ्लेक्स, कढीपत्ता, डिहायड्रेटेड व्हेजिटेबल, हळद, खाद्यतेल, सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश आहे। हे मिश्रण घरी नेऊन उकळलेल्या पाण्यात घालून 20 मिनिटे शिजवायचे आणि गरम गरम खाऊ घाला अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। अशा प्रकारे अंगणवाडी मार्फत वाटप केले जाणाऱ्या आहारात बदल करण्यात आलेले आहेत। तरी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद।